आणि महायुतीमधल्या नेत्यांमध्ये किती वाद आहेत, ते किती टोकाला गेलेले आहेत हे महाराष्ट्र पाहतोय असा टोला काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी लगावलाय। मुख्यमंत्र्यांनी सांगलीमध्ये येऊन घोषणांचा पाऊस पाडला, पण 2.5 वर्ष त्यांच्यामध्ये राज्यामध्ये महापालिकेमध्ये सत्ता होती, मग विकास का करता आला नाही असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। ह्यांच्यात महाराष्ट्रभर हा नुसता वाद आहे आणि महायुतीमधले किती नेत्यांचा किती टोकाला वाद चालला आहे हे आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पाहत आहेत। एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे तिजोरी, एकाने नेत्यांनी म्हणायचं कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्याकडे तिजोरीची चावी आहे, एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे बँक आहे। अरे पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की बँकेत जो पैसा आहे हा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आहे आणि ह्या कुणाच्या ह्यांच्या मालकीचा नाही। आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाचा लूट जर हे राजकारणाच्या पोटी महायुतीत ते तिन्ही पक्ष करणार असेल तर महाराष्ट्राची जनता ते खपवून घेणार नाही। पण मग 2.5 वर्ष का केलं नाही हा प्रश्न आहे। खासदार भाजपचे होते, त्या ठिकाणी आमदार भाजपचे आहेत, सत्ता भाजपची आहे, त्या ठिकाणी जे काही ते काल बोलून गेले हेच ते 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करू शकले असते। का केलं नाही ह्याचा विचार लोक निश्चितपणे सांगली शहरातले करतील। सांगली शहराचे मतदार हे सुज्ञ आहेत आणि लोकांना लक्षात येतं की निवडणुकीच्या तोंडावर नुसतं हे आश्वासनाचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे। सांगलीच्या पदरात पाडून घेण्यासाठी धमक लागते राजकारणाची आणि ती आज काँग्रेस राष्ट्रवादीचे आमचे नगरसेवक ती धमक घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार आहेत।